सो लेट स्टार्ट. भाई काल मॅच झाली, लय तगडी मॅच झाली आपल्या WPL ची. कोणाची? मुंबई वर्सेस RCB वुमेन्सची. टॉस RCB जिंकली. भाई का मॅच झाली, एक नंबर मॅच. शेवटच्या बॉलपर्यंत मॅच गेलती. ओव्हरऑल पण हारलो आपण. आणि जे आमची विकेट किपर होती मुंबईची, काय नाव होतं तिचं? विकेट किपरचं नाव विसरून गेलो यार मी. हॅड यार, आता नाही करायला पाहिजे यार. विकेट किपर कोण आहे आमची? हे कमलिनी. भाई तिच्याच्यानं एक आउट सुटलं आणि ती मॅच तिथे गेली. आरामशीर आउट होतो, रिलॅक्स आउट होतो, काही घाय नव्हती, तरीही एवढ्या स्पीडनं केलं तर त्याच्यात बँड वाजून गेली. आणि याच्यात आपल्याला काही खतरनाक पॉईंट ऑफ व्ह्यू पाहायला गेलं ते. अरे आमची जी एक ओपनर होती मुंबईची, मी मुंबईला सपोर्ट करतो, मी मुंबईचंही सांगणार, RCBच सांगणार, तो काही विषय नाही, पण सांगू राहिलो एक गोष्ट. हे होती एमिलिनी कर. भाई तिने 14 बॉल 15 बॉल म्हणजे 14 बॉल खेळली, अराउंड 15 बॉलवरती आउट झाली. 14 बॉल मग 4 रन आहे तिची. 11 बॉलवर 1 रन काढला माहिती ना. 11 बॉलमध्ये 1 रन. आणि त्याच्यातही बाबा बरं झाला चौका युकाने मारला, तेवढा अटॅक फटाक आला असता नाही. ती भाई यार एवढं नसतात खेळत यार. पॉवर प्लेची तर बँड वाजून टाकली होती आमचे. आणि काय पॉईंट ऑफ व्ह्यू, काय मॅच झाली भाई. शेवटच्या ओव्हरमध्ये 18 रन पाहिजे होते, तिनं भाई 20 रन मारले. ज्या हिशोबानं मारले ना, त्या हिशोब, अरे यार का मारवायला ती पहिली 2 बॉल डॉट. हे जस्ट अराउंड असं झालं की पंजाब आणि RCBची जे फायनल मॅच झाली ना, त्या टाईपची झाली हे. त्याच्यात काय माहीत किती रन पाहिजे होते मी विसरलो, पण याच्यात 18 रन पाहिजे होते लास्ट ओव्हरमध्ये. आणि 18 रन मारले भाई. जी सुतलं, जी मारलं त्याची लिमिट नाही. याच्यात पहिले मुंबई लय बॅकबोनवर होती भयंकर. 10 ओव्हरमध्ये अराउंड मुंबईचे 60 रन होते. 5 ओव्हरमध्ये 6 ओव्हरमध्ये 30 रन होते काहीतरी, असा विषय होता. तर एकदम बत्तर काम झालं होतं मुंबईचं, एकदम बत्तर काम. म्हणजे हे तर मॅच आम्ही पहिले जसं पॉवर प्लेमध्येच हारलो होतो असं तर वाटू राहिलं होतं. पण बॉलिंगमध्ये जे कमाल झाली मुंबईच्या RCBच्या, बॉलिंग यार एक नंबर बॉलिंग झाली बॅट्समन. पण RCBचं कसं आहे माहिती आहे का, RCBची मिडल ऑर्डर समजा 1-2 प्लेयर सोडले, आता जिनं जी मॅच फिनिश केली, नॉट आउट आली, तिला जरा सोडलं तर RCBले बॉलिंग म्हणजे मिडल ऑर्डर थोडीशी म्हणजे तिला चालायला पाहिजे, जशी चालायला पाहिजे तशी चालून नाही राहिली आपली यार. मिडल ऑर्डरमध्ये सगळ्यात खतरनाक खिलाडी ते विकेट किपर मुंबई आपल्या याची इंडियाची रिचा घोष आहे यार. ते आउट झाली यार, नाही तिनं तर बर्बाद करून टाकलं असतं मुंबईला. ते आउट झाली, काय करा आता. म्हणजे जिम्मेदारी जी असते गोष्ट ते कोणच नाही घेतली. ते क्लार्क भाई खेळली भाई, ते च्या मारी आफत काय खेळली रे. एवढी तगडी खेळली ते की त्याची लिमिट नाही. नॉट आउट आली ते. 44 बॉलमध्ये 63 रन, 7 चौके, 2 छक्के. आणि 2 छक्के शेवटच्या ओव्हरमध्ये मारले तिनं. एवढं नसते कुठं दिदी, एवढं नसते कुठं. ते कसं आहे कधी कधी सांभाळून ठेवतं. हा ठीक आहे, जाऊ दे म्हणा. साऊथ आफ्रिकन प्लेअर आहे वाटते ते. हा बरोबर आहे, साऊथ आफ्रिकन प्लेअर आहे. आणि एवढं तरी बरं आहे की भाऊ हे IPL मध्ये मारू राहिली. बरं झालं तिनं फायनलमध्ये नसते मारली, म्हणजे फायनलमध्ये एवढे नाही मारली. IPL मध्ये मारले तेवढं तरी चोट सहन होऊन जाते. पण जर फायनलमध्ये मारले असते तर बेटा बँड वाजली असती. आणि तुमच्या माहितीसाठी सांगून देतो, हे साऊथ आफ्रिकन प्लेअर आहे. इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिकाची फायनल झाली ती वुमेन्सची, तर काही होऊ शकत होतं भावा. तर ते जाऊ दे सध्या. कोणतं फायनल वर्ल्ड कप तर आपण सध्या मॅचवर बोलून घेतो. पण मॅचला जबरदस्त चालते, एक नंबर मॅच झाली, बढिया मजा आली. पहिले तर मूड खराब व्हायचे धंदे उरायला ते की पहिली ओव्हर मेडिन, पहिली ओव्हरच मेडिन खेळती. RCBची बॉलर आहे, काय नाव आहे यार तिथं, मी बॉलरचं नाव मी नाव विसरतो यार, नाव नाही विसरायला पाहिजे. बेल, लवरन बेल. इट्स ओके. म्हणजे नाही पेरी नाही आहे तर बेल आहे, तर काही एवढा काही विषय नाही आहे. सपोर्ट तर करूच राहिलो आम्ही RCBला, असा काही विषय नाही आहे. म्हणजे अंदरुनी एक साईड समजा मुंबई आहे तर दुसरी साईड RCB आहे आपली, असा काही विषय नाही आहे. तर पण सांगू राहिलो एक गोष्ट की नाही काय. दुसरी गोष्ट अशी, हां भाई साहेब एक मेडिन ओव्हर टाकली त्या बेलनं. मेडिन ओव्हर पॉवर प्लेमध्ये मेडिन टाकली. अहो एक रन नाही जाऊ दिला यार. भाई साहब ते हे कोणती यार आमची करत आहे ना ही एमलिनी कर, एमलिनी, हां हां एमलिनी कर यार. एवढं बॉलिंग तर तगडी गेली यार तुम्ही. बॅटिंगमध्ये थोडं यार, थोडं रना बॉल खेळून जाते यार. रन बॉल कमीत कमी रन बॉल तर खेळून जाते.
बाकी भाई आम्हाला जे फिनिशन भेटली एवढी खतरनाक, हे निकोला कॅरी ओ भाई साब, गेलेली मॅच आणली होती तिनं. 120 टच नव्हते उरायला ते मुंबई इंडियन्सचे, सांगून देऊ राहिलो 120 टच नव्हते उरायला ते. 154 केले, 154. भाई साहब काय खेळले, पण मजाक नाही करू राहिलो, पण बॉलिंगला खतरनाक होती. पण नंतर काय माहित काय म्हणजे नंतर मुंबईने कमबॅक खतरनाक केलं. हे निकोला कॅरी आणि हे एस कोण आहे यार, एक सेकंड ना यार, हां हां हां, हे संजना आहे कोणी. भाई साहब काय खेळली भाई साहब दोघे जण, हे दोघांचे 40-40 रन 80 रन धाप मारून टाकले ताकदनं. काहीच नाही पाहिलं कोण नाही काय आहे. जे शॉट जे चौके जे छक्के जे मारू राहिले, ज्या ज्या हिशोबानं मारू राहिले, त्या हिशोबानं तर काही टेन्शनचं कामच नाही आहे. एवढे खतरनाक खेळू राहिले ते. तर स्कोर कार्डवर येऊन जायला पाहिजे, बिल्कुल स्कोर कार्डवर येऊन जाऊ आपण. तो अपन पहले स्कोर कार्ड देख लेते हैं, और मैं ये मुंबई से शुरू करूँगा बिल्कुल, क्योंकि बॅटिंग मुंबईने पहिले की ती. हां तर टॉस झाली ती, मी हिंदी काऊन स्विच होतो असं म्हणा, मला समजत नाही. पण मला हिंदीवर स्विच व्हायचं आहे प्रॉपरली. कसं आहे माहिती आहे का, दोन्ही लँग्वेज बरोबर आले पाहिजे. मराठीत येते यार पण हिंदी एवढी परफेक्ट नाही आहे. तर स्कोर कार्ड ऐकून घे. एमलेनी कर, एमलिया सॉरी, तेच ते. यार इट्स ओके, कसा हसी मजाक पाहिजे असते मनामध्ये, मग माणूस हसते, नाही तर कसं काय हसणार आहे. तर कर भाई यार, 15 बॉलमध्ये 4 रन आहे, 26चा स्ट्राईक रेट आहे. प्रॉपर मेड इन ओव्हर खेळली तिनं, प्रॉपर मेड इन ओव्हर. एवढ्या हिशोबानं तिनं पॉवर प्लेची बँड वाजवली, एवढ्या हिशोबानं पॉवर प्लेची बँड वाजवली बॅटिंगमध्ये. म्हणजे तिनं तर बॅकफुटवर एवढं खतरनाक आणलं होतं मुंबईला. अरे रे 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 काय म्हणा यार. जरी नाही रना बॉलही खेळले असते ना, मजाक नाही करत, रना बॉल साधे रना बॉल तरी जमलं असतं, तरीही जमलं असतं. अजून कमी पाय ना यार, कमीत कमी किती 10 रन 15 रन तर अजून ॲड झालेच असते कमीत कमी. 15 बॉलमध्ये 15 8 17 तर होऊच शकते यार. 15 बॉलमध्ये 17 यार, एका जागी 2 रन पळून घेईन यार, एवढं तर होऊ शकते यार. पण नाही झालं, जाऊ दे, इट्स ओके. बॅटिंगमध्ये काही नाही केलं, पण बॉलिंगमध्ये भाऊ आग लावून टाकली, आग. आग लगा देंगे, आग लगा देंगे, आग लगा देंगे. तर हे कमलिनी भाई साहब बढिया खेळू राहिली ती, एक नंबर खेळू राहिली ती. हिच्या भरोश्यावर पुरा पॉवर प्ले चालू राहिला होता. हिचा आणि समोरचीचा करचा दोघंहीचे रन ते एकटे मारू राहिली ती. तर तिला तर बॅट घुमवत होती आणि ती आवडतीची शर्यत झाली. बरोबर आहे यार, कशा गोष्टी करतो, प्रेशर तर पडणारच आहे. जर समोरचा एवढा डॉट बॉल खेळू राहिला तर रन कोण बनणार. 28 बॉलमध्ये 32 रन, 5 चौके, 114 स्ट्राईक रेट. बढिया बढिया भाई, खेळणं नाही खतरनाक, खेळणं काही विषय नाही आहे त्याचा. हे ब्रंट भाई साब, हे मारवलती आल्या आल्या हिनं देऊन दिलता गरम चौका, आल्या आल्या पहिल्या बॉलवरच देऊन दिलता. पण ते आऊट झाली, नाही तर हिनं गरमच केलं असतं काम. मग हिनं दाखवलं असतं की क्या याची. तर 133चा स्ट्राईक रेट आहे तिचा. 3 बॉल 4 रन 1 चौका, 133चा स्ट्राईक रेट. ब्रंट देऊ राहिली ती बेटा, हे कडक देऊ राहिली ती, पण हे म्हणजे आऊट झाली. हां जाऊ दे जाऊ दे, नेक्स्ट टाइम पहिली मॅच देवाला, पहिली मॅच देवाला. हरमन दीदी भाई साहब 17 बॉलमध्ये 20 रन 1 चौका 1 छक्का, 117चा स्ट्राईक रेट. हरमन दीदी जर टिकली असती तर हिनं ही मॅच काढून दिली असती आरामशी. मग हिने देऊन दिले असते गरम, समोरच्याला पट्ट्यानं मारले असते, मग बेल्ट ट्रीटमेंट दिली असती. आणि आऊट झाली, जाऊ दे, आऊट झाली काही नाही, चालत राहते. हे निकोला कॅरी भाई काय खेळली, एक नंबर. निकोला कॅरी आणि हे यार, मी नाव कोण विसरतो हिचं, हे संजीव, ओय संजना, आपण शॉर्टमध्ये म्हणून संजना, हां ठीक आहे मस्त क्यूट नेम. तर हे निकोला कॅरी आणि हे संजना का खेळले. 29 बॉलमध्ये 40, 25 बॉलमध्ये 45, 4 चौके. 1 मिनिट पहिले काय सांगून देतो ना, निकोला कॅरी ठीक आहे, 29 बॉलमध्ये 40 रन, 4 चौके, 137चा स्ट्राईक रेट, 0 छक्का. पण भाई साहब काय खेळली, हिच्याच्यानं मुंबई 154वर पोचली, नाही तर 120वर आपण आऊट होतो, आरामशीर आऊट होतो, एकदम पद्धतशीर आऊट होतो आपण. म्हणजे 120 क्रॉस करणं तेसलं मोठी गोष्ट आहे. आणि ठीक आहे, हे जे संजना आहे 25 बॉलमध्ये 45 रन, एक नंबर खेळली यार,
सगळ्यात खतरनाक जर कोणी खेळलं असेल तर हेच खेळली. 25 बॉलमध्ये 45 रन, म्हणजे मारवाल ती धप्पा धप धप्पा धप. 7 चौके 1 छक्का, 180चा स्ट्राईक रेट. तगड़े से खेल रही थी भाई वो, तगड़े से. ठीक आहे. अमनजोत कौर ते काही नाही, 2 बॉलवर नॉट आउट गेले, ते काही नाही, एवढा काही विषय नाही आहे, तो पण चालत राहते, जो झालं आता. हे ऑलराऊंडर आहे भाई, पण जरा जे झालं त्याच्यावर करू काय शकता आपण. बॉलिंग पाहून घेऊ आपण एकदा आर सी बीची बॉलिंग. ए बेल 4 ओव्हर 1 मिडिंग 14 रन 1 विकेट 3.5ची इकॉनॉमी. बेस्ट, सगळ्यात बढिया, बेस्ट. काय बॉलिंग फिगर, म्हणजे काय बॉलिंग केली, एक नंबर. म्हणजे T20 आहे पण एवढं खतरनाक केलं. हे टेस्ट टाईप दिसू राहिलं काहीतरी. इकॉनॉमी 3ची आहे, टेस्टची इकॉनॉमी पाहिजे असती. हे प्रसिद्ध कृष्णाची. जाऊ दे. हे लॅन्सी स्मिथ 2 ओव्हर 23 रन 11चा इकॉनॉमी 0 विकेट. इट्स ओके, काही नाही. हे अरुंधती रेड्डी भाईसाहब, तगड़ी प्लेयर आहे. हां, 4 ओव्हर 37 रन 9ची इकॉनॉमी 0 विकेट. धप मारलो 9ची इकॉनॉमी. पहिली स्मिथले मारलं होतं, तसं काही नाही, पण सांगू राहिलो. हे नेडिनी डी क्लार्क, ओ यार, हे तर प्लेअर ऑफ द मॅच आहे याची मॅचची, तो तर काही विषयच नाही आहे, पण ती खेळली त्या हिशोबानं. 4 ओव्हर 26 रन 4 विकेट 6ची इकॉनॉमी. सगळ्यात बढिया. नॉट आउटही आली आणि 4 विकेटही घेतल्या. याच्याहून खतरनाक गोष्ट काय शकते. साऊथ आफ्रिका आणि इंडियाची जी मॅच चालू होती फायनल, 9 विकेट पडल्या होत्या. हे खेळ राहिली ती, तरीही गॅरंटी नव्हती की इंडिया जिंकणार आहे का नाही जिंकणार आहे, कारण की हे खेळ राहिली ती. हिच्यात एवढा दम होता, हिच्यात एवढा गुदा होता की हे इंडियाकडून मॅच घेऊ शकत होती. एवढी खतरनाक प्लेअर आहे ती. तिला आऊट केलं, आपण जिंकलो. पण तिच्यासाठी ही लय भारी गोष्ट राहत असं की त्याच ग्राउंडवर आली, त्याच कॅप्टनच्या अपोजिट खेळू राहिली. हरमन दिदी इंडियाची कॅप्टन आहे आणि मुंबई इंडियन्सची कॅप्टन आहे, आणि ती आर सी बी त्याने हे नेडी क्लॅक. भाई साहब, हरमनप्रीतच्या समोर खेळणं हिच्यासाठी तर वेगळं मोटिवेशन असं ना. आता मजाक नाही करू राहिलो मी, खरं म्हणून राहिलो. म्हणजे वो बदले की आग जो है वो तो निकलेगी. हे आहे कोणी श्रेयंका पाटील, कोणी नाही, प्लेअर आहे, चांगली प्लेअर आहे. 4 ओव्हर 32 रन 1 विकेट 8ची इकॉनॉमी. धुतल्या गेलं, काही नाही. हे राधा जाधव, राधा जाधवनी हे प्लेअर आहे एक आणखीन, म्हणजे एक बॉलर आणखीन आहे, राधा जाधव. 2 ओव्हर 21 रन 10ची इकॉनॉमी. किती टोटल 6 बॉलर यूज केलेले आहे. तर असा याचा विषय आहे. आता आपण आर सी बीची बॅटिंग पाहून एकदा. बिलकुल पाच वाटतेच, पण ते कसं आहे माहिती आहे काय, हे जी नेडी क्लार्क खेळली, तगडा खेळली यार, म्हणजे दौडू मारावंच नाही. 4 बॉलमध्ये, शेवटच्या 4 बॉलमध्ये 20 रन, सगळ्या बाउंड्रीची डील केल्या त्याने, सगळ्या चौका छक्का छक्का चौका, म्हणजे 20 रन दिले. 20 रन 4 बॉलमध्ये. एवढी कधी कधी हे गोष्ट नाही काय मेन्स क्रिकेटमध्ये कधी कधी पॉसिबल नाही आहे, कधी कधी. हिनं मारलेलं तगड्यानं भाई, तगड्यानं मारली यार हिनं, म्हणजे पाहूनही अशी खतरनाक मजा आली. तर बॅटिंगवर येऊन जाऊ आपण. ग्रेस हॅरिस भाईसाहेब, 12 बॉलमध्ये 25 रन 4 चौके 1 छक्का 208चा स्ट्राईक. ग्रेट, एक नंबर, बहुत बढिया. हेच करत असतात ओपनर, 200 स्ट्राईक रेटनं खेळणं, किंवा कमीत कमी आपण जे खेळ राहिलो त्याचे डबल नंतर खेळू शकते. म्हणजे ओपनरचं काम आहे यार, थोडं फोडून मारणं. जर तुम्ही म्हणसान की नाही मी टुकटुक करतो, काय माझं ते. तर बढिया खेळली आहे. स्मृती मंदाना 13 बॉलमध्ये 18 रन. इंजिन गरम उरायला तर भाई मजाक नाही करू राहिलो, करा इंजिन गरम उरायला तर तिचं, पण ते आउट केलं ते तरी बरं. 4 चौके 138चा स्ट्राईक रेट. 13 बॉल 18 रन 4 चौके 138चा स्ट्राईक रेट. स्मृती मंदाना हिनं मॅच काढली होती आणि ही मॅच काढू राहिली ती, गॅरंटी होती, पण हिला आउट केलं. नाही तर बेटा हिनं तर बंबूच दिलता. एवढं खतरनाक काम आहे. तर एक आणखीन आहे हेमलता दिदी. तर ज्यावेळेस हेमलता दिदी खेळू राहिली ती 3 नंबरची प्लेअर, 12 बॉल 7 रन 1 चौका 58चा स्ट्राईक रेट. हे ज्यावेळेस खेळत होती
म्हटलं अरे बॉल खाऊ राहिली, हिला खेळू द्यायला पाहिजे होतं, पण नाही, आउट करून दिलं. आपण फायद्यात राहिलो असतो, खरंच फायद्यात राहिलो असतो, पण हिला आउट करून दिलं. 12 बॉलमध्ये 7 रन केले ते तिनं, एक चौका मारला होता, 58चा स्ट्राईक रेट होता. आउट केलं, जाऊ दे आता. रिचा घोष 6 बॉलमध्ये 6 रन, एक चौका, 100चा स्ट्राईक रेट. रिचा घोष भाईसाहेब आज जरा गडबड झाली, नाही तर खतरनाक प्लेअर आहे, असा काही विषय नाही आहे, पण आज आज नाही जमलं आपलं. काही 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 इट्स ओके, इट्स ओके. नेक्स्ट मॅचमध्ये काही विषय नाही. पण जे मुंबईच्या विकेट किपरनं चुकी केली ते जर नसती झाली तर मग आज काही वेगळं असतं जरासं. तर मुंबईच्या विकेट किपरनं चुकी नसती केली जर तो रनआउट झाला असता. ती कॅच सुटली पहिली गोष्ट, एका बॉलवर 2 वेळा आउट होता वाचली. कसं माहिती आहे, तो बॉल मारला बाउंड्रीपाशी, बाउंड्रीच्या अंदर होता, कॅच सुटली, प्लेअर तिथं होता अवेलेबल, कॅच सुटली, ठीक आहे. मग त्याने तो बॉल घेतला, मारला विकेट किपरपाशी. विकेट किपरनं बॉल पकडला, नाही पकडला, नाही पकडला होता तो बॉल, म्हणजे सुटला होता हातून आणि तिने पहिले स्टंप केली ती, तर अशी ते वाचली. एका बॉलवर 2 वेळा आउट होताना लक, बढिया बढिया. याला लक बनतात यार, मजाक नाही, याला लक बनतात. एका बॉलवर 2 वेळा आउट होताना वाचणं हे म्हणजे पाणीगिरी खतरनाक गोष्ट आहे. 2 वेळा आउट होता तो वाचली एका बॉलवर, सांगा किती खतरनाक म्हणा होता. जर ते आउट झाले असते तर मग RCB तर हारली होती, आरामशीर हारली होती, मग कोण नाही वाचू शकणार. मग मग ते मॅच माहोल झाली असती, माहोल म्हणजे वेगळी म्हणा, पण जे झालं ते झालं, इट्स ओके. मी काही एवढं हे नाही घेत, कारण की RCB आपली टीम आहे, काही एवढी वेगळी नाही आहे. जर पहिल्या नंबरवर म्हणजे माझी पहिली फेवरेट टीम मुंबई असेल तर दुसरी RCBच आहे. मग मी एवढं काय टेन्शन नाही घेत, दोघांपैकी कोणी जितलं ना ठीक आहे, ड्रॉगी नाही झाली ना ठीक आहे, ठीक आहे, इट्स ओके. रिचा घोष आज नाही खेळली, पण करम भाई खेळन आज इंजिन गरम व्हायचं होतं तर आता गरम करत नाही इंजिन, टेन्शनचा विषय नाही आहे. राधा जाधव 2 बॉल 1 रन 50चा स्ट्राईक रेट, लवकर आउट केलं. कोई ना कोई ना. ओ नेडी क्लाक, ओ मारी 44 बॉलमध्ये 63 रन, 7 चौके, 2 छक्के, 143चा स्ट्राईक रेट. एक नंबर खेळली. 1 2 3 4 5 6 नंबरवर आली तिने बॅटिंग करली, बढिया खेळली, तगडी खेळली भाई, तगडी, एक नंबर. हे अरुंधती रेड्डी 25 बॉलमध्ये 20 रन, 2 चौकी, 80चा स्ट्राईक रेट, बढिया. पाटील श्रेयंका पाटील 2 बॉल 1 रन आउट. मग हे प्रेमा रावत, ठीक आहे, प्रेमा रावत 4 बॉल 8 रन, भाईसाहेब 200 स्ट्राईक रेट आहे, 2 चौके मारले, एक नंबर खेळली. मुंबई इंडियन्सची बॉलिंग पाहून घेऊ, बिलकुल बिलकुल पाहून तर घ्यास लागेल, आपल्याशी ऑप्शन नाही आहे, पाहून तर घेऊच आपण बॉलिंग बिलकुल. तसं एक गोष्ट सांगू, याचे ब्रंटले शेवटची ओव्हर देणं, मी तोच विचार केला की इलेच ओव्हर द्यायला पाहिजे शेवटची, आणि हरमन दिदीने तिलाच ओव्हर दिली. मग जे शेवटच्या ओव्हरमध्ये झालं तिथं माहीतच आहे सगळ्यांना. मग नंतर लक्षात आलं की आपल्यापाशी अमनज्योत कौरही होती, 3 ओव्हरमध्ये 18 रन दिले ते तिनं, एक विकेटही घेतली होती, 6ची इकॉनॉमी होती, तिला द्यायला पाहिजे होती. जर असं की बा असं म्हणजे होते ना, आता प्लॅनमध्ये गडबड झाली की काश असं झालं असतं, तर मी तोच विचार केला की ब्रंटले ओव्हर देणार. मी नसं म्हटलं की आता ब्रंट येणार, आणि ते चालली. पाहू मजा येईल, जाऊ दे यार, झालं काही एवढं टेन्शन नाही आहे. ब्रंट 4 ओव्हर 47 रन, एक विकेट, 11ची इकॉनॉमी, खतरनाक. भाई साहब काय मारलं भाई शेवटच्या ओव्हरमध्ये, मजा आली. म्हणजे ते मॅच एवढी सस्पेन्स, थ्रिलर, सगळं होतं त्याच्यात. तुम्हाला जे नाव द्यायचं आहे तुम्ही त्या मॅचला नाव देऊ शकता. शबनीमा इस्माईल 4 ओव्हर 26 रन, एक विकेट, 6ची इकॉनॉमी, बढिया. निकोला कॅरी 4 ओव्हर 35 रन, 2 विकेटा, 8ची इकॉनॉमी, एक नंबर. अमनज्योत कौर 3 ओव्हर 18 रन, एक विकेट, 6ची इकॉनॉमी. याला देऊन द्यायला पाहिजे होती यार, पण मी पहिलेच म्हटलं होतं की बा इले देणार तर इले दिली. अरे यार हे पण झालं काय माहिती आहे का, आपण हारलो ना तर मग आता तर तीर दुःखी तर चालत असतं आता की बा नाही असं केलं असतं तर मग असं झालं असतं, त्याच्यात आपण काही निवडू शकत.
हे एमलिया कर 4 ओव्हर 13 रन 2 विकेट 3ची इकॉनॉमी. तगडा एक नंबर खेळली ती. एक नंबर काय खतरनाक बॉलिंग भाई बॉलिंग. बॅटिंग नाही बॉलिंग. बॅटिंग तर बर्बाद करून टाकलं बॅटिंग नाही ना. आणि हे साईका 1 ओव्हर 13 रन 13ची इकॉनॉमी. जर मी का म्हणतो गोष्ट आहे का मुंबई त्याला 20 रन शॉर्ट होती. 20 रन फक्त 20 रन. 20 रन असते तर आणखीन मजा आली असती भाई. मस्त तगड्यानं मजा आली असती. जाऊ दे पण आता झालंच झालं आपण काही नाही करू शकत. इट्स ओके मॅच आहे. आजही मॅच आहे पण आज आणखीन एक गोष्ट आहे की उद्या मॅच आहे त्याची प्लेइंग इलेव्हनही पहा. प्लेइंग इलेव्हन मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये देतो पण आजसाठी एवढंच. नाही हे हा व्हिडिओ WPLच राहू देतो. दुसरा व्हिडिओ बनवून मी रात्री बनवतो भाई. मी थांबतो रात्री येऊ राहिलो वापस व्हिडिओ बनवले. तो चलो बाय बाय.